नवापूर तहसील कार्यालयासमोर जिल्हा समन्वयक अरविंद वडवी यांच्या नेतृत्वात भ्रष्ट शिंदे सरकारचा व केंद्र सरकारचा विरोधात ह्या भ्रष्ट सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय अशा घोषणा देत निदर्शने करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। मालवण तालुका सिंधुदुर्ग येथील राजकोटवरील किल्ल्यावर 8 महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता। त्याचे विधिवत उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले होते। समुद्रकिनारी असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा 2 दिवसापूर्वी अचानक कोसळल्याने देशातील संपूर्ण शिवप्रेमी यांच्याकडून या घटनेचा तीव्र शब्दात सरकारविरोधात निषेध केला जात आहे। आज सकाळी 11 वाजता आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक अरविंद वडवी यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर हातात निषेध बॅनर झळकवत भ्रष्ट प्रशासनाचा निषेध करण्यात आला। यावेळी अरविंद वडवी, जिल्हा समन्वयक श्री मंगेश शेवले, जिल्हा संघटक सीताराम साळवे, नवापूर शहर अध्यक्ष दीपक वसावे, भीमसिंग वडवी, लालसिंग वडवी, संदीप वडवी, प्रकाश वडवी, RS गावित आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर, मुख्य संपादक सुनील गावित। परवाची बातमी आहे। मालवण येथील जो राजकोट किल्ला आहे त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता। केवळ 8च महिने झाले आणि या 8 महिन्यात या पूर्णाकृती पुतळ्याचं पुतळाच खाली आला। इतक्या निकृष्ट प्रतीचं हे काम केलेलं होतं। त्याच पद्धतीने आपण पाहत आहोत की बातम्यामध्ये मागील वर्षी संसदेची जी नवीन इमारत बांधली, नूतन संसद उभारली, त्या संसद भवनाच्या मुख्य इमारतीमध्ये पावसाचं पाणी झिरपत होतं आणि पूर्ण इमारत गळाली। अशा प्रकारचे निकृष्ट बांधकामं या मोदी सरकार आणि शिंदे सरकारच्या काळामध्ये होत आहे। या भ्रष्टाचारी शासन व्यवस्थेचा जाहीर निषेध करतो आम्ही या ठिकाणी। निषेध निषेध निषेध।